प्लॅटफॉर्म कुठला आहे काय अजून काही कळत नाही आहे. 1 तास बाकी आहे. आता टेन्शन आलं आहे नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. तर तिथे एक रेल्वेचे कर्मचारी कोणीतरी होते आणि त्यांना मी विचारलं कोइंबतूर रेस्ट कुठे येते, तर त्यांनी सांगितलं 3 नंबरला येते. तर आता सगळ्यांना घेऊन 3 नंबर प्लॅटफॉर्मवर जातो आणि बघू आता पुढे. मी आता ऑफिसमध्ये जाऊन विचारलं 3 नंबरलाच येते, त्यांनी पण सांगितलं. मग काय करायचं, अजून वाट बघायची का? यांना विश्वास बसा नाही कोणाला. यांना 5 जणांना विचारलं मी, सगळे सांगतात 3 नंबरलाच येते. काय करायचं? हे काय इथं पलीकडे ऑफिस आहे. चला तू एकदा विचारून ये. चला डिस्प्लेला येईल अर्धा तास अगोदर. मी आतमध्ये ते मेन साहेब आहेत ना, त्यांना विचारलं होतं. काय राव, आता बघा प्लॅटफॉर्मला 4 चक्रा मारून झाले, नक्की कुठं थांबायचं काय कळणारच नाही झालं राव. हे नवीन माणसाचं अवघडच आहे इथं आणि कोण सांगायला पण नाही इथं. पार त्या टोकाला थांबलो आणि आपला डब्बा इथं असतात, मग काय करायचं. आणि नुसतं म्हणतात की आता इथं हे जे काय आहे डिस्प्ले, त्या डिस्प्लेवर दिसल. काय दिसल काय कळणार. ट्रेन येण्याच्या अर्धा तास आधी इथे दिसते की आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, पण प्लॅटफॉर्मवर कुठे थांबायचे हे नाही दिसत. तुम्ही जर पहिल्यांदा रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेकडून येणारा हा मेसेज समजून घ्या. TRN पुढील नंबर म्हणजे ट्रेनचा नंबर, P1, P2, P3 म्हणजे पॅसेंजर 1, पॅसेंजर 2, A4 म्हणजे प्लॅटफॉर्मवर आपली गाडी कुठे थांबणार आहे आणि पुढे दिलेला नंबर म्हणजे आपला सेट नंबर. हे बघा तिथे ना ट्रेन नंबर येतो आणि आता हे दिसत नसेल तुम्हाला, पण A4 लिहिलेलं आहे आणि आमच्या तिकिटावर आहे A4. तर त्यामुळं कळलं की आता इथंच थांबायचं आहे आणि आता ही ट्रेन आलेली आहे समोरून. तर आता फायनली आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही बरोबर याच प्लॅटफॉर्मवर थांबलो होतो आणि इथूनच बरोबर आम्हाला रोड आणि आमच्या सीटवर आम्ही आता येऊन बसलोय आणि आता 30 तास आम्हाला इथंच बसायचं आहे. सो गाईज एक्साइटेड? खूप एक्साइटेड. ठीक आहे, तर बघू आता आधी मध्ये जसे स्टेशन येईल तसं तुम्हाला सांगतो. तर ट्रेन आता आपली निघालेली आहे आणि आता चाललेलो आहे आपण. नाही जास्त त्रास नाही झाला. आपण कन्फ्यूज झालो जरा. बाकी विचारलं की 8 वाजलेत आणि आता कलबुर्गी जंक्शन सोडलेलं आहे आणि पुढे निघालोय आपण आता. काय वाटतंय, कसा वाटतोय ट्रेनचा प्रवास? छान झाला बरं का. झोप झाली छान झोप झाली छान झाली आणि स्वच्छता वगैरे सगळी चांगली आहे. स्वच्छता छान आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित AC पण छान आहे. AC आहे, झोपायची सोय चांगली, ब्लँकेट्स दिलेले आहेत त्यांनी. 10-15 मिनिटं मग तेच आता तिचं कॉन्टॅक्ट बघू ना आता तिथं. तर काल रात्री आम्ही पुण्यावरून बसलो होतो आणि आता गाडी कर्नाटकच्या बरंच पुढं आली आहे. म्हणजे आता रायचूर म्हणून कुठलं तरी स्टेशन आहे, आता ते पुढे येणार आहे. आणि हे पहा आता मी हे तुम्हाला हे 2 tier AC आहे. आता 2 tier ACचा फरक काय तो तुम्हाला कळला पाहिजे. हे 1 बसायला आणि 2 बसायला. तर 1 आणि 2 म्हणजे 2 tier, पण हे असं 1, 2 आणि अजून 1 बसायला वरती असेल तर त्याला 3 tier म्हणतात. आणि बाकी स्वच्छता खूप छान आहे. लिटरली आता काल रात्री आम्ही 2 वाजता ट्रेनमध्ये बसलोय आणि आता 11 वाजलेले, तर अजून काहीच जाणवत नाही. आपलं रेग्युलर लाईफ चालू आहे अशा पद्धतीने जाणवतोय. काही त्रास वगैरे काही होत नाही. फक्त एवढाच विषय की अजून उद्या सकाळ होणार आहे आम्हाला पोचायला तामिळनाडू उटीला. तर बाकी माऊ कसं वाटतंय तुला? मज्जा वाटते. आईस्क्रीम वाले, केक वाले बरेच जण येतात. सारखंच काय ना काय विचारायला. सकाळी 6 वाजता झोपलो होतो तर काय चाय 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 गरम चाय द्यायला काय इतका त्रास दिला काय सांगायचं. आता हे बाई दगडी किती सुंदर दिसते. जसं काय दगडी रचून डोंगर तयार केलाय. 2ला ट्रेन मध्ये बसलो होतो आणि आता किती वाजलेत? 21 म्हणजे आता 12 तास कंप्लीट झालेले आहेत. आणि आता हे गुंतकल कुठलं तरी स्टेशन आलेलं आहे. इथे थांबली आहे गाडी, जंक्शन आहे आणि इथून जाईल.
आणि खरं सांगायचं तर तुरुंगात बसल्यासारखी परिस्थिती झाली आहे. काल रात्री 2 वाजल्यापासून कुठेही जाता येत नाही, इथंच बसायचं ह्याच बोगीमध्ये. आणि अजून किती, अजून 18 तास इथंच बसायचंय, उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे, बघू अजून पुढचं स्टेशन कसं आलं ते बघू आपण आता. ही बोगी, हे सगळे पडदे. आणि बा हे चार्जिंग पॉइंट आहेत इथं, इकडं. आणि हे लाईटीचा, हे पा लाईट लागली, ही लाईट वरची आता व्यवस्थित दिसते. हे बघ, गेली 20 मिनिटं झाले ट्रेन इथं थांबलेली आहे. आणि कामाला काय कोणी सांगितलं पण नाही ट्रेन थांबणार आहे नाही थांबणार आहे. म्हणजे इतकं भीतीमध्ये राहावं लागतं की ट्रेनच्या खाली उतरू पण शकत नाही, कधी रेल्वे निघते, हॉर्न पण वाजवत नाही निघतानी. ते काय फ्रीडम नाही आहे खरं म्हणलं तर. म्हणजे ट्रेनमध्येच बसून राहायचं, उतरायचं नाही खाली, असा प्रकार आहे. आणि आता 20 मिनिटं झाले थांबली आहे आणि काय अनाऊन्समेंट पण नाही की थांबणार आहे जाणार आहे किती वेळ, काय काहीच सांगितलेलं नाही आहे. KSR बेंगळुरू रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे. आणि इथं अर्धा तास 40 मिनिटं काहीतरी गाडी थांबती. तर तेवढंच फक्त आपल्याला ब्रेक मिळाला आहे थोडेफार पाय मोकळे करायला. आणि तुम्ही पण असे जर का याने आले तर तुम्ही येऊ शकता, म्हणजे ह्या स्टेशनवर तुम्ही थांबू शकता. हे बघा, एक कॅन्टीन, म्हणजे रेल्वेमध्ये तुम्हाला जर का जेवण वगैरे मागवायचं असेल तर ते इथंच तयार होणार. आणि मग इथून ते आपल्या बोगीमध्ये येतात, त्यांची माणसं येतात विचार आपल्याला काय ऑर्डर वगैरे काय द्यायची आहे तर त्यांची माणसं विचारायला येतात आणि ते इथून बनवून आपल्याला ते तिथे आणून देतात. तर बेंगळुरू ईस्टवरून गाडी बेंगळुरू छावणी म्हणजे बेंगळुरू कॉन्टेनमेंटला गेली. नंतर पुढं KSR बेंगळुरूला गेली. आणि आता KSR बेंगळुरूवरून परत गाडी बेंगळुरू कॉन्टेनमेंटला आली आणि आता परत ती ईस्टला चालली आहे. म्हणजे नक्की काय प्रकार आम्हाला लक्षात नाही, पण तिथं इंजिन बदललं असेल. एक मी सांगितल्याप्रमाणे 30-40 मिनिटं गाडी थांबली होती आणि आता इथून परत काहीतरी वेगळा टर्न घेणार असेल गाडी. तर अशा पद्धतीने हा प्रवास होतो. मग ह्याच्यामध्येच 1-2 तास असेच व्हायला जातात आपल्या रेल्वे प्रवासाचे. तर ही गाडी आता परत रिटर्न चालली आहे. आपण ह्याच रोडने आलो होतो आणि आता परत ह्याच रोडने परत चाललो आहे. बघू आता कुठून टर्न घेते काय. हे कोइंबतूर रेल्वे स्टेशन. तर प्रवास संपला आणि थोडंफार वाटलं की फ्रीडम नाही आहे, पण ओव्हरऑल प्रवास छान झाला. आणि मला जर का विचारताल की मी परत ट्रेनने प्रवास करणार का, तर हो, मी नक्कीच ट्रेनने प्रवास करणार. कारण ट्रेनची मजाच वेगळी असते, एक्सपिरियन्सच वेगळा असतो. फक्त आपल्यासमोर जे येतं की ट्रेनचं खूप विचित्र चित्र येतं, ते ॲक्च्युली जनरल क्लास आणि स्लीपर कोच ह्या डब्यांचं असतं. आणि ते खरंच त्यांची खूपच वाईट परिस्थिती असते. पण आपण जेव्हा लांबचा प्रवास करतो तेव्हा 2 tier किंवा 3 tierनीच प्रवास करायचा असतो. AC असतं, कम्फर्टेबल असतं. तर ओव्हरऑल सगळी ट्रिप रेल्वेचा अनुभव खूप छान होता. आणि तुम्ही पण आवर्जून हा एक्सपिरियन्स घ्या. 25, 30, 40 तासाचा एक्सपिरियन्स अवश्य घ्या रेल्वेचा प्रवास.